आपल्याला लढत पाहायला मिळेल. तर दोन्ही संघाचे जर आपलं जर 12वा खेळाडू असेल तर आपण इथे उपलब्ध केलं तर खूप बरं होईल, कारण की YouTube लाईव्ह आहे. ही स्पर्धा पूर्णपणे जगभरामध्ये पाहिली जाते. खेळाडूचं नाव पूर्णपणे आपण पाहतोय या स्क्रीनवरती दिसतोय, खेळाडू दिसतोय. तर आमच्या माईकच्या माध्यमातून त्याचं नाव घेतलं जात आहे, तर त्याचं नाव महत्वाचं आहे. त्या खेळाडूचं नाव आम्हाला समजलं तर खूप बरं होईल. तर विनंती असेल, या आधीची जी मॅच झाली होती एसके फायटर्स वर्सेस मोरिया सुपरस्टार, जे सर्व खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल आपण एका जागी बसायची नाहीये. ही स्पर्धा आपली आहे, SPL ही प्रीमियर लीग आपली आहे. तर सहकार्य खूप मोलाचं असणार आहे. पूर्णपणे सीमारेखेच्या लगोलग जायचं आहे आपल्याला. जे चेंडू षटकार चौकार जातील ते लगेच उपलब्ध करून द्यायचे आहेत, कारण की वेळ महत्वाचा आहे. आता आपण आपण पाहिले तर 12:30 वाजून गेलेत. मॅच जेवढा फास्ट होतील तेवढं खूप महत्वपूर्ण असेल. स्ट्राईकला दर्शन, नॉन स्ट्राईकला विलास, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दिनेश. पहिलं षटक, पहिला चेंडू फुल टॉस, देखना स्ट्रोक लॉफ केलाय, चेंडू सीमा पार. थँक यू डीजे. डीजे ऑपरेटर एक मिनिट, युट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे, आपला जो आवाज आहे डीजेचा तो जातोय. तो विनंती असेल समालोचन पूर्ण झाल्यानंतर आपण डीजे चालू करायचंय. गोलंदाज सज्ज होईल दिनेश. पहिल्या चेंडूवरती समाचार घेतलाय, चौकार आलाय, षटकार येईल का? देखना स्ट्रोक, चेंडू जातोय सीमा रेखा बाहेर, साधा बांसाठी. चौकार आला, षटकार आलाय, धावा येत आहेत, सुरुवात केली आहे दर्शनने. नक्कीच गोलंदाजाला दर्शन दिलं असं म्हणूया आपण, कारण की पहिल्या चेंडूवरती चौकार आला असं वाटलंच. नक्कीच धावा होतील, धावा येतात. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आलाय, सुरेख फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच या प्रीमियर लीगच्या माध्यमातून पूर्णपणे समजलं जातोय की या गावामध्ये किती मोठे मोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामधील जर एक गावाची जर एक टीम बनवली तर नक्कीच पूर्णपणे कुठल्याही स्पर्धेमध्ये असो आपलं नावाचं वर्चस्व गाजवतील, यात मात्र काही शंका नाहीये. सुरेख खेळ खेळतायत हे सर्व खेळाडू, प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. आपल्या गावामध्ये SPL गावाची प्रीमियर लीग आहे, सोनारवाडी प्रीमियर लीग. इथे दिनेशला कमबॅक करावा लागेल दर्शन समोर. सुरेख फटका, लॉफ केलाय, चेंडू कुठे चाललाय, सीमा रेखा बाहेर, साधा बांसाठी. मैदानावरती आपण जर पाहिलं तर दर्शन हे वादळ आता मात्र मैदानामध्ये आलंय. वादळ इथे मात्र मैदानामध्ये बिरबिरताना आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 3 चेंडू हाताळले दिनेशने आणि या तिन्ही चेंडूला आपण पाहता आसमान दाखवलं. एक चौकार होते, त्याच्यामध्ये 2 षटकार. या प्रीमियर लीग मधील पहिली षटकारांची हॅट्रिक केली जाईल का फलंदाज दर्शन कडून? मगाशी सुरेशने प्रयत्न केला होता, अपयश हाती आलं, पण आता मात्र आपण पूर्णपणे टच मध्ये आपल्याला पाहायला मिळते दर्शनला सुवर्ण संधी असणार आहे षटकारांची हॅट्रिक लगावण्याची. स्ट्राईकला दर्शन, पूर्णपणे आपण पाहतोय समाचार घेतला जातोय दिनेशचा. दिनेश कमबॅक करणार काय चेंडूवरती? फुल टॉस, फटका फसलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आहे, जेल सुटलाय. काय केलंय? स्वतःहून आपल्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं केलंय या मैदानावरती. जेल सुटला, त्यानंतर 2 धावा. हा झेल किती महत्वपूर्ण ठरेल. हा झेल नक्कीच आपण पाहतोय तुम्हाला या स्पर्धेमधून बाहेर नेऊ शकतो, कारण की फलंदाज आपण पाहिलं तर दर्शन
हा एक नामवंत फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विनंती करतोय मित्रांनो, वारंवार तुम्हाला पुकार करतोय, एका जागी बसून राहायचं नाहीये. सर्व खेळाडूंनी जर ग्राउंडच्या चारी दिशेला आपण जर राहिलात तिथून आपल्याला मॅच पाहायला मिळेल, पण आपला जो चेंडू जाईल तो सुद्धा आपण त्वरित उपलब्ध करून द्यायचा आहे. आपली स्पर्धा आहे, जेवढा वेळ आपल्याला वाचवता येईल तेवढा आपल्याला वाचवायचा आहे. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा, जर्सी नंबर 18 विराट कोहली. तशीच खेळी आपल्याला पाहायला मिळते, भारताचा कर्णधार विराट कोहली जर्सी नंबर 18. आणि तशाच पद्धतीची खेळी आपण आता पहिले तर दर्शन करून आपल्याला पाहायला मिळते. देखना स्ट्रोक लॉंग ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक फंबल, चेंडू जाईल सीमा पार, धावा येतील 4. कमॉन डीजे. इथे मात्र आता दिनेशला प्रश्न पडलाय, हा जो चेंडू आहे तो मी कुठे टाकू, कारण की दर्शनला मात्र आपण पाहिलं तर यॉर्कर मारला, लोअर फुल टॉस टाकला, गतीमध्ये परिवर्तन केलं, पण अपयश आणि अपयशच हाती आलंय. तिथे मात्र पुन्हा एकदा फटका फसला, थोडीशी आपण पाहिलं तर आउटसाईडला बॅटची कडा घेतली, चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला, एकच धाव तिथे मात्र मिळेल. पण एक धाव जरी घेतली असली तरी सुद्धा स्ट्राईक आपल्या हातामध्ये ठेवली आहे. पहिल्या षटकाची सांगता, षटक क्रमांक पहिले समाप्त झालं. धावसंख्या धावफलकावरती 23 धावा, 23 ऑन द बोर्ड, नो लॉस. एकही फलंदाज बाद नाहीये. 23 धावा धावफलकावरती आला. दर्शनने आपली कामगिरी मात्र आतापर्यंत चोख पार पाडली. आणि त्यानंतर आता आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईकला जो आहे विशाल, विकासला सुद्धा तशीच साथ द्यावी लागेल दर्शनला. दर्शन आणि विलास ही फलंदाजची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. धावा आल्यात, 23 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. नक्कीच या षटकामध्ये 23 धावा आल्यात, तर आता पुढच्या गोलंदाजावरती भार असणार आहे. धावा रोखण्याचं कमबॅक करावं लागेल या मॅच मध्ये. आपण पाहतोय दर्शन हा एक आपल्या गावातील खेळाडू, आणि जी प्रीमियर लीग सीझन 2 चालू आहे त्या प्रीमियर लीग मध्ये योगेश पेनकरच्या संघामध्ये खेळणारा हा खेळाडू दर्शन आज आपल्या गावातल्या टीमसाठी खेळतोय. आणि तशाच पद्धतीची खेळ आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. सुरेख चेंडू होता, पण चेंडू आपण पाहतोय स्वार घोषित केला जातोय, वाईड आहे, अवंतर धाव नक्कीच आहे. या अवंतर धावेन धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा, 24 ऑन द बोर्ड, नो लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलर धनंजय, स्ट्राईकला दर्शन. पहिला चेंडू फेकील धनंजय, काय रणनीती असेल या चेंडूची. बॅटची कडा आणि सरळ फॉस्लिप मध्ये फलंदाज बाद. इथे मात्र दर्शन एक वादळ मैदानाच्या बाहेर जातोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय निखिल. सुरेख खेळी आतापर्यंत आपण पाहिली दर्शनची. अपयश हाती आलं या चेंडूवरती, कारण की आपण जर पाहिजे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज धनंजयने थोडी लालच दिली. चेंडू आपण जर पाहिला तर सरळ खोलवरती टाकला होता. जर बॅटवरती परफेक्ट कनेक्ट झाला असता तर धावा आल्या असत्या, पण तसं घडलं नाहीये. बॅटची कडा घेतली, फर्स्ट स्लिप मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण झालं आणि तिथे मात्र बाद झाला. स्ट्राईकला निखिल, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला विलास. इथे मात्र आपण पाहतोय निखिल आणि विलासवरती संघाचा भार असणार आहे. दर्शन सारखा एक धडाकेबाज फलंदाज बाद झाल्यानंतर गोलंदाज मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल. सरळ हलका हाताने खेळून काढले. हे आहे क्रिकेट. जर मोठे फटके येत नाहीयेत, जर मोठा फटका येत नाहीये, फलंदाज बाद झालाय, तर आपल्या संघाला बॅकफुटला जाऊन द्यायचं नाहीये. सिंगल डबल का होईना धावफलक आपला हलकं ठेवायचं आहे. हे आहे मित्रांनो क्रिकेट.
आपण रायगड प्रीमियर लीग मधील मॅच जर पाहिली असेल मोठ्या, नक्कीच विश्वजित ठाकूर फलंदाजी करत होता, त्याच्यासोबत योगेश पवार. जेव्हा विश्वजित ठाकूर मोठे फटके मारत होता त्याच्यानंतर योगेश पवारने सिंगल डबल काढून जेव्हा आपण पाहिलं तर विश्वजित ठाकूरला स्ट्राईक दिली, त्याच्यानंतर एक सुरेख खेळी आपण पाहिली होती आणि त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता विश्वजित ठाकूर. तशी आता खेळी इथे मात्र आपण पाहतोय SPL मध्ये करावी लागेल, सोनारवाडी प्रीमियर लीग मध्ये करावी लागेल विकी आणि त्याच्या समवेत विलासला. गोलंदाज सज्ज धनंजय हलक्यातरी कट केलाय, चेंडू जातोय सरळ आपण पाहिलं तर थर्ड मॅनच्या दिशेने रोटेट होईल, तोपर्यंत क्षेत्ररक्षक तिथे असणार आहे. एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल, एक धावेने स्ट्राईक रोटेड, स्ट्राईकला धावसंख्या फलकावरती 27 धावा. पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर हे दुसरं षटक धनंजयचं. आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 चेंडू हाताळलेत. हा चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जाईल आणि पंच आम्हाला कळवतील हा चेंडू स्क्वेअर आहे. ही अवंतर धाव आहे, अवंतर धावेने धावसंख्या पुढे सरकणार आहे. एक धाव महत्वाची आहे, धावा रोखाव्या लागतील, धावा इथे बनवाव्या लागतील. कोण यशस्वी ठरेल? आतापर्यंत दर्शन ठरला होता, पण दर्शनला सुद्धा मैदानाच्या बाहेर फेकले गेले गोलंदाज धनंजय याच्याकडून. पुढील चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, फटका फसला, प्रयत्न फसला गेला, इथे मात्र प्रयत्न फसवला. स्वप्न खूप मोठं बघितलं होतं फलंदाज निखिलने, पण ते स्वप्न पार करून देणार नाही हा धनंजय, कारण की आतापर्यंत आपण पाहिलं तर धनंजय यशस्वी ठरलाय, कमबॅक केलंय. आपण पाहिलं तर कुठेतरी सिद्धी सुपरस्टार संघाला मॅच मध्ये आणलंय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, लेग कट करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय गोलंदाज धनंजय, अपयश हाती आले. इथे मात्र हा चेंडू स्क्वेअर असणार आहे, ही एक अवंतर धाव असणार आहे. अवंतर धावे नक्कीच धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. 29 धावा, 29 ऑन द बोर्ड, 1 लॉस. पुन्हा एकदा धनंजय, सुरेख गोलंदाजी, सुसाट चेंडू, रंपाट चेंडू, फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये नयन, एसटी रक्षकाची चुपत आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू बीट झाला, त्याच्यानंतर एसटी रक्षकाने पाहिलं फलंदाज थोडा पुढे आहे, त्यानंतर आपण पाहिलं तर सरळ चेंडू एसटीने लावला आणि ते मात्र फलंदाज बाद झाला. निखिलला सुद्धा कळलं नाही मी कशा प्रकारे बाद झालोय, पण एक चूक तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर नेते आणि ती चूक तुम्ही कराल तर नक्कीच ही स्पर्धा तुम्हाला विसरावी लागेल. सुरेख चेंडू, खोलवडप्याचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळलाय, चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडला. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न नसणार आहे. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा, सुरेख कमबॅक म्हणावा लागेल गोलंदाज धनंजयाचा. या मॅच मध्ये पूर्णपणे आपण पाहिलं तर सिद्धी सुपरस्टार संघाला आणलंय, यात मात्र काही शंका नाहीये. 15ची सरासरी आता मात्र राखली जाते ती विघ्नहर्ता सुपरस्टार संघाकडून. आतापर्यंत 30 धावा धावफलकावरती आल्यात, प्रत्येक षटकामध्ये 15 धावा आल्यात असं म्हणूया आपण. पण प्रत्येक षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा येणं सुद्धा महत्वाचं आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 23 धावा तब्बल आल्या होत्या. नवीन गोलंदाज, कुठल्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल, कारण की धडाकेबाज फलंदाज नयन त्याच्या समोर असणार आहे. नयनने आपण पहिला चेंडू पाहिला कशा प्रकारे खेळायचा आहे, एक धाव घेतली, त्याच्यानंतर स्ट्राईक आपल्या हातामध्ये धरली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आता पुढील षटक असणार आहे त्याच्या समोर गोलंदाज प्रशांतला रणनीती आखावी लागेल, जाळं सजवावं लागेल, क्षेत्ररक्षण सजवावं लागेल आणि त्या जाळ्यामध्ये हे 2 मासे खूप महत्वाचे आहेत. ते 2 मासे फसवावेच लागतील, धावा रोखाव्याच लागतील, कारण की 30 धावा तब्बल 2 षटकांमध्ये आलेल्या आहेत. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाज प्रशांत, स्ट्राईकला आपण पाहतोय नयन, नॉन स्ट्राईकला विलास.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. सुरेख गोलंदाजी, गोलंदाज प्रशांतची. पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय, एकही धाव खर्च केली नाहीये. एक धाव महत्वाची आहे, मोठे फटके येणं महत्वाचं आहे, धावा येणं महत्वाचं आहे या मॅच मध्ये, अशा अपेक्षा आहेत विघ्नहर्ता सुपरस्टार संघाच्या. सुरेख फटका, देखना स्ट्रोक, लॉंग ऑन लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या बाहेर, साधावा. एक तुम्हारी तो एक हमारी. या ठिकाणी कांदलगावचे पोलीस पाटील पवार यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा सत्कार आमचे गावचे विजय नगिने यांनी करावा अशी मी त्याला विनंती करतो. पुन्हा एकदा लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. इथे मात्र आपण जर पाहिलं तर एक तुम्हारी एक हमारी अशा पद्धतीचं समीकरण पाहायला मिळालं. सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी गेली, त्यानंतर 2 धावा इथे मात्र काही रोखल्या जाणार नाहीयेत. फलंदाज सुद्धा तेवढाच चाक आपल्याला पाहायला मिळते. नयन एक षटकार आला, नयनला माहिती आहे प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके येणार नाहीत, फलंदाजी करतोय. षटकार आला त्यानंतर डबल घेतला, 2 धावा आला. तर आता आपण पाहिजे या चेंडूवरती कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल. डेट चेंडू. या ठिकाणी मुंबईचे मनसेचे कार्यकर्ते मंगेशजी नलावडे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचा सुद्धा सत्कार आमच्या गावचे रहिवासी नामदेव यादव यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सुरेख हे आपण आतापर्यंत पाहिली आहे या दोन्ही संघांकडून. तर आता गोलंदाज आपण पाहिलं तर प्रशांत 3 चेंडू हाताळलेत, 8 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, पॅटवर परफेक्ट क्लिक झाला नाही, गतीमध्ये परिवर्तन केलं, थोडी व्हेरिएशन केलाय. आपण पाहिलं तर चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडा स्लो झाला आणि आपण पाहिलं तर सरळ पॅडवरती आपटतोय. यष्टीरक्षकाकडे गेला, त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता झाली. एकही धाव आपल्याला पाहायला मिळत नाहीये. धावा या येणं महत्वाचं आहे, पण तेवढंच धावा रोखणं सुद्धा महत्वाचं. आपण पाहिलं तर विघ्नहर्ता सुपरस्टार स्ट्राइक फटका, देखना स्ट्रोक, 6 धावा. एक तुम्हारी एक हमारी डॉट चेंडू आला. त्याच्यानंतर आता हा आसमान दाखवलाय. इथे मात्र आपण पाहिलं तर गोलंदाज प्रशांतला पुन्हा हुक केलाय. फुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल या 6 धावा. कम ऑन डीजे. असं वाटलं होतं की गोलंदाज प्रशांत या मॅच मध्ये कमबॅक करून देईल, तशी खेळ सुद्धा केली होती त्याला. त्याच्यानंतर 5वा आणि 6वा चेंडू मात्र तब्बल 2 चेंडू मध्ये 12 धावा खर्च केला. धावसंख्या फलकावरती 50 धावा. संघाचं अर्धशतक मात्र इथे कंप्लीट केलं जाते. पुन्हा एकदा गोलंदाज धनंजय प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, पण बाकी खेळाडूंकडून आपण पाहिलं तर साथ मिळत नाहीये. ज्या पद्धतीने साथ पाहिजे ती मिळत नाहीये. इथे मात्र आपण पाहिलं तर नयन हमी पडलाय सीबी सुपरस्टार संघावरती. पंचांच्या डाव्या इष्टीने गोलंदाजी केली जाईल. सुरेख गोलंदाजी. हा चेंडू स्क्वेअर आहे, हा वाईड आहे, ही अवंतर धावा आहे. 1 धाव देऊन जाईल तो नक्कीच आपण पाहिलं तर विघ्नहर्ता सुपरस्टार संघाला.
पुन्हा एकदा षटकातील पहिले चेंडू राखण्यासाठी सज्ज धनंजय. खुवडपाचा चेंडू सुरेख फटका त्याच्यावरती आपण पाहिला तर लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे तिथे फील्ड केलं जाईल, थ्रो केला जाईल. तोपर्यंत एक धाव पूर्ण. नक्कीच फलंदाज विलासला सुद्धा माहिती होतं स्ट्राईक रोट. षटकातील दुसरा चेंडू फुल टॉस लॉलीपॉप चेंडू वन बाउन्स सीमा पार. धावा येतील 4 आणि हा आहे नयन ब्रँडेड चौकार. या 4 धावेने धावसंख्येत वाढ होती. धावसंख्या धावफलकावरती 56 धावा. 56 ऑन द बोर्ड. 2 लॉस. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. थर्ड बॉल. यष्टा उद्ध्वस्त त्रिपळाची बाद. इथे मात्र दाखवून दिलंय धनंजयने मी सुद्धा काही कमी नाहीये. कम ऑन डीजे. वैयक्तिक 25 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज नयन याची एक बहारदार खेळी आपण पाहिली आपल्या संघासाठी. आपली कामगिरी मात्र चोख पार पाडून गेला फलंदाज नयन. पण आता नवीन फलंदाज मैदानामध्ये सुनील. विलास आणि सुनील ही फलंदाजी जोडी असणार आहे. या दोन फलंदाजावरती विश्वास दाखवलाय. आतापर्यंत धावा आल्यात तर तब्बल 56 धावा या स्पर्धेतील हायस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये तब्बल 53 धावा आपण पाहिल्या होत्या. त्या धावा सुद्धा झाल्या नव्हत्या. पण आता पाहायचंय क्रिकेट आहे काही होऊ शकतं. गोलंदाज सज्ज होईल धनंजय. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत पाहिली. अचूक टप्प्याची गोलंदाजी केली आहे या गोलंदाजानं. पण सुनील एक डावखोरा फलंदाज आहे. लेफ्ट हँड बॅट्समन. सुनीलला सुद्धा धावा बनवाव्या लागतील. ज्या पद्धतीने नयनने खेळी केली, ज्या पद्धतीने दर्शनने खेळी केली, तशा पद्धतीची खेळी आपल्या संघासाठी करावी लागेल. पण समोर जे आपण पाहिलं तर धनंजय हा एक नामवंत खेळाडू आहे. ओव्हरफुल टॉस बॅटची कडा आणि त्याच्यानंतर काय केलंय क्षेत्ररक्षण सुरेख झालं. खराब फेकी झाली. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर या एक धाव मिळेल. एक धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती 57 धावा. तब्बल 3 गडी बाद 57 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते विघ्नहर्ता सुपरस्टार संघाची. आतापर्यंत 2 स्टार आपण पाहिले. पहिल्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर सुरेख खेळी केली सुरेशने आणि विशालने आणि तो विजय प्राप्त करून दिला. नक्कीच आपण पाहिलं तर मोडिया सुपरस्टार संघासाठी. त्यानंतर आता हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कुठला संघ विजय होईल ते आपल्याला पाहायचंय. फुल टॉस लॉंग ऑफला खेळलेला हा चेंडू. चेंडू सरळ जातोय सीमारेखा बाहेर. 4 धावांसाठी. बोरवाडीचे सागर कदम कृपया थांबायचंय तुम्ही. सागर कदम हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. बोरवाडी गावचे सागर कदम आपल्या फॉलो थ्रू मध्ये आमच्या गावचे अध्यक्ष बाळकृष्ण सत्वे यांनी करावं अशी मी त्याला विनंती करतो. धावसंख्या धावफलकावरती 61 धावा. 4 षटक समाप्त झालेत. 61 धावा धावफलकावरती आलात. नक्कीच 70 धावा पार केला जातील का
शेवटचा अजूनही षटक आहे. 6 चेंडू अजूनही बाकी आहेत. 6 चेंडूमध्ये तब्बल आपण जर पाहिलं तर 36 धावा सुद्धा येतात. 6 चेंडूमध्ये तब्बल 42 धावा सुद्धा येतात. पण आता पाहिजे क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आणि या खेळाकडेच आपण लक्ष केंद्रित केलंय पूर्णपणे. आपण पाहिलं तर या सीझन मधील ही प्रीमियर लीग आत्महत्या असं म्हणूया आपण. फलंदाज बाद. नक्कीच असं म्हणूया आपण आत्महत्या केली. तसं म्हटलं तर कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. एक फलंदाज बाद केला. स्ट्राईक घेतली फलंदाज विलासने. पण या स्ट्राईकचं काही सोनं करता येईल का? मोठा फटका लगवेल का हा फलंदाज विलास हे लक्ष आहे. मोठा फटका विकेट आला. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली. चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडेल. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुरेख रनिंग बिटवीन विकेट आणि या तब्बल आपण जर पाहिलं तर 2 धावा. नवीन आपण पाहतोय फलंदाज अनिल. या 2 धावा आपण पहिला 2 धावेने स्ट्राईक आपल्याकडे घेतली आहे. फलंदाज विलासला विश्वास आहे आपल्या स्वतःवरती. मोठा फटका आलाय. पुन्हा फटका फसलाय. चेंडू हवे. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये धरतीला दान झालाय. तोपर्यंत एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुरेख फेकी. तोपर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण. याच्यासाठी स्ट्राईक घेतली होती फलंदाज विलासने दाखवून दिलंय की नक्कीच मी स्ट्राईक याच्यासाठी घेतली होती की सिंगल डबल सुद्धा येणं खूप महत्वाचं आहे. एक धाव महत्वाची या स्पर्धेमध्ये. कारण की समोरचा संघ सुद्धा तेवढ्याच ताकदीचा संघ आहे की तो सुद्धा त्या धावा. मराठी उद्योजक आणि गुजरात मधले मराठी उद्योजक आणि या ठिकाणचे रहिवासी भावेशजी नागटे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कृपया आपण व्यासपीठावर स्थानबद्ध व्हायचंय. हे आतापर्यंत आपण पाहतोय या दोन्ही संघाकडून स्ट्राईकला विलास आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले अनिकेत देवघरे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. वाटणे खेळला जातोय. चेंडू आपण जर पाहिलं तर सरळ रोटेट होतोय. तिथे क्षेत्ररक्षक त्यांना दिसणार आहे. एकच धाव मात्र इथे एका धावेवरती संतुष्ट राहावं लागेल या दोन्ही खेळाडूंना. धावसंख्या धावफल कपवरती 68 धावा. 68 ऑन द बोर्ड. या षटकातील अजूनही 2 चेंडू येणं बाकी. 2 to go. या 2 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर किती धावा घेतल्या जातील. फलंदाज आहे अनिल. मोठा फटका लागू पाहिजे का की गोलंदाज आपण पाहिलं तर इथे धावा रोकेल. मोठा फटका. नो चेंडू घोषित केलाय. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. तोपर्यंत धावा किती घेतल्या जातील? 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचं मानस धाडस आणि अपयश. तिथे मात्र आपण जर पाहिलं तर सुरेख एसटी रक्षक म्हणूया आपण. कमॉन डीजे. या ठिकाणी भाऊजी नागटे यांचा सत्कार आमच्या गावचे अध्यक्ष बाळकृष्ण सत्वे आणि सल्लागार अनंत कदम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. बॅट्समन नवीन फलंदाज आपण पाहतोय विलासची जागा बनवून घेण्यासाठी प्रणय. असं वाटलं होतं की विलासले बी स्ट्राईक घेईन मध्ये पण तसं घडलं नाहीये. आली होती स्ट्राईक. थोडं आपण जर पाहिलं तर एसटी रक्षकाने मेहनत घेतली. त्या मेहनतीचं फळ मिळालं असं म्हणूया आपण. फलंदाज बाद झाला. हा चेंडू स्क्वेअर. ही अवंतर धाव. या अवंतर धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती 72 धावा. 72 ऑन द बोर्ड. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. यानंतर आणि अनिकेत देवघरे यांचा सत्कार सुद्धा सूर्यकांत घोलप आणि सुरेश सत्वे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. फलंदाज बाद. या ठिकाणी उपस्थित राहिलेले सकाराम बेसल कुठे असतील त्यांनी
होणार नाहीत हे आपल्याला पाहायचं आहे. तोपर्यंत आपण जातोय थेट टीव्हीकडे. कुठलाही खर्च करायचा नाहीये. ही दुसरी मॅच आहे. यानंतर चला कुठलाही वेळ खर्च करायचा नाहीये. यानंतर आपण सामना पाहणार आहोत मोरिया सुपरस्टार्स वर्सेस विघ्नहर्ता सुपरस्टार्स. विघ्नहर्ता सुपरस्टार्स आपण खेळताना पाहतोय. मोरिया सुपरस्टार संघ पहिला सामना विजयी झाला. पुन्हा एकदा दर्शन सुरेख गोलंदाजी. स्ट्राईकला आपण जर पाहिलं तर धनंजय आहे. धनंजयने कामगिरी सुरेख पार पाडली होती गोलंदाजी करत असताना आणि तशीच फलंदाजी सुद्धा सुरेख केली होती दर्शनने. दोन्ही खेळाडू आपण पाहतोय मातब्बर खेळाडू आहेत. दोन्ही वाघ एकामेकांसमोर भेटतात. पण आपण पाहिलं तर कुठल्या तरी एक संघाला विजय व्हायचा आहे. 74 धावा पार करायच्यात म्हणजे मोठे फटके तर लगवावे लागणारच. पुन्हा एकदा कोलवडपाचा चेंडू फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुरेख झेल. धनंजय बॅक टू द थँक्यू डीझी. जर आपण ऍक्शन रिप्ले मध्ये या खेळाडूला पाहिलं तर पूर्ण पद्धतीने प्रेशर होता त्या क्षेत्ररक्षकावरती. ज्या वेळेस झेल हवेमध्ये होता कशा प्रकारे झेल मी पकडू नक्कीच कारण की हा झेल महत्वाचा आहे. धनंजय हा खेळाडू खूप महत्वाचा होता आणि तोच फलंदाज मात्र बाद झाला. तर आता स्ट्राईक येतोय हेमंत. नॉन स्ट्राईकला असेल यश. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दर्शन. यशस्वी गोलंदाजी. तिसरे चेंडू बॅटची कडा उद्ध्वस्त. हेमंत बॅक टू द पव्हिलियन. बॅक टू बॅक दुसरा हादरा. नवीन फलंदाज रोशन. काय घडतंय मैदानामध्ये जिथे धावा बनवायच्यात. तब्बल आपण जर पाहिलं तर 74 धावा पार करायच्यात आणि ते
काय घडतंय तर विकेट्सची लाईन लागली आहे. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. तब्बल 2 फलंदाज बाद झालेत या 3 चेंडूमध्ये. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं षटक. फलंदाजाला थोडं ऍडव्हान्टेज आहे कारण की आपण पाहिलं तर उपस्थित निवाचीवाडी संघाचे सर्व खेळाडू यांचं सुद्धा प्रीमियर लीग यांच्या वतीने सहर्ष स्वागत. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? इथे एक दोन धाव चालणार नाहीये पण आपण बोलतो गोलंदाज दर्शन दोन वेळा आपण जर पाहिलं तर सुवर्ण संधी होती दर्शनला. एकदा षटकारांची आणि एकदा विकेटची. दोन्ही हॅट्रिक आपण पाहिलं तर चुकल्या जातात. अजून या स्पर्धेमध्ये विकेटची सुद्धा हॅट्रिक झाली नाहीये. षटकारांची हॅट्रिक सुद्धा झाली नाहीये. ह्यात दुसरीच मॅच आहे. ट्रेलर आहे. पिक्चर अजूनही बाकी असणार आहे यात मात्र काही शंका नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज दर्शन पंचांच्या डाव्या एसटीने सुरेख देखना स्ट्रोक. काय घडलंय? फटका फसला तेवढ्याच ताकदीचा झेल. यश बॅक टू द पॅव्हिलियन. नयन आणि दर्शन हे कॉम्बिनेशन आज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच आपण पाहिलं तर सुरेख फटका तर होता यशचा. तेवढा त्या फटक्यामध्ये टायमिंग परफेक्ट झाला नाही आणि आपण पाहिलं तर फटका थोडा फसला. तेवढाच ताकदीचा झेल. आपण जर पाहिलं तर काऊ कॉर्नरला होता खेळाडू नयन आणि त्यानंतर लॉंग ऑनला येऊन कॅच पकडली. फंटास्टिक कॅच आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानामध्ये सार्थक. गोलंदाज दर्शन. सुरेख फटका तेवढाच आपण पाहतोय. एक धाव मात्र इथे मिळते. निकल झोन मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा. तब्बल 3 फलंदाज बाद केले या गोलंदाज दर्शनने आणि तब्बल 2च धावा खर्च केल्या. एक कंजूस गोलंदाजी म्हणूया आपण. एक धाव खर्च करताना विचार केला या गोलंदाजाने आणि तीच प्लॅनिंग म्हणूया आपण इथे यशस्वी ठरताना आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. ही मॅच एकतर्फी होणार नाही अशी आपण आशा बाळगूया कारण की पहिल्या षटकामध्ये 2च धावा आलात तर अजूनही सामना संपला नाहीये. तब्बल 24 चेंडू आणि आता मात्र गरज असणार आहे ती 72 धावांची. 24 चेंडू 72 धावांची गरज. गोलंदाज निखिल प्रति विश्वास दाखवलाय. हे षटक महत्वाचं आहे. या षटकामध्ये धावा येणं खूप महत्वाचे असणार आहेत कारण की स्ट्राईकला आपण जर पाहिलं तर एक धडाकेबाज फलंदाज रोशन नॉन स्ट्रायकर त्याला साथ देण्यासाठी सार्थक आलाय. या 2 फलंदाजांना आता धावा बनवाव्या लागतील. जर या स्पर्धेमध्ये जरी टिकून राहायचं असेल तर रन रेट आपला कमी करावा लागेल जर विजय प्राप्त करता आला नाही तर. पण क्रिकेट आहे. अजूनही शेवटचा चेंडू पडला नाहीये तोपर्यंत काही सांगता येत नाही. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसला गेला. चेंडू आपण जर पाहिला तर सरळ जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव मात्र इथे मिळेल. इथे आपण पाहिलं तर पूर्णपणे कंजूसपणा पाहायला मिळतोय विघ्नहर्ता सुपरस्टार संघाकडून. एक धाव करताना पूर्णपणे आपण पाहतोय इथे विचार केला जातोय. सुरेख हे आतापर्यंत या दोन्ही संघाकडून पाहायला मिळते. कुठेतरी बॅकफुटला ढकललंय सिद्धी सुपरस्टार संघाला. नाणेफेकीचं कौल जिंकलं. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं आपण जर पाहिलं तर विघ्नहर्ता सुपरस्टार संघाला आणि त्यानंतर विघ्नहर्ता सुपरस्टार संघाने खूपच धावा बनवल्या असं म्हणूया आपण. पण सुरेख फटका. इथे मात्र सार्थक बोलतोय मी काही कमी पडणार नाहीये. काय घडलं? या धावा किती तर 4 धावा. कम ऑन डीजे. थँक यू डीजे. सार्थक हार मानत नाहीये. सार्थकला माहिती आहे प्रीमियर लीग आहे. या लीग मध्ये जर हिरो बनायचा असेल तर इथे खेळणं खूप महत्वाचं आहे. ही स्पर्धा खूप महत्वाची आहे. गोलंदाज सज्ज होईल निखिल. आपण पाहतोय निखिलला इथे मात्र सुरेख हे करावी लागेल. कुठलाही वेळ खर्च करायचा नाहीये मित्रांनो. क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. कुठलाही आपल्यावरती प्रेशर नाहीये आतापर्यंत क्षेत्ररक्षकावरती आपण जर पाहिलं तर. पण फलंदाजांवरती मात्र पूर्णपणे प्रेशर आहे. धावा बनवायच्या आहेत. 74 धावांचा पाठलाग करायचा. फटका फसला इथे मात्र असं निखिलने स्वप्न साकार करून दिलं नाहीये.
इथे मात्र आपण पाहिलं तर धावा रोखल्यात. 7च धावा धावफलकावरती जर्सी नंबर 7 MS धोनी. तशी फलंदाजी करावी लागेल आता सार्थकला. सुरेख फटका तर आलाय. फटका थोडा का होईना फसला होता. त्यानंतर चेंडू सरळ सीमा रेखा बाहेर 6 धावांसाठी. स्ट्राईकला सार्थक आक्रमक पवित्र घेतोय सिद्धी सुपरस्टार संघासाठी. इथे मात्र फलंदाज बाद. थँक्यू डीजे. तसेच शिरसाड पोलीस पाटील श्री चिंतामण कदम आणि त्यांच्या समवेत आपण बोलतो श्री सीताराम पवार साहेब. तसेच चिंतामण दादा कदम यांना विनंती असेल शुभ असते आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. श्री चिंतामण दादा कदम शिरसाड पोलीस पाटील यांना विनंती असेल आपला एक यथोचित सत्कार केला जाईल तो आपण स्वीकारायचा आहे. खूप खूप धन्यवाद आपण वेळ काढून या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा दर्शन. सांघिक तब्बल 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक हाताळण्यासाठी. स्ट्राईकला एक नौका फलंदाज प्रशांत. श्री सीताराम पवार साहेब यांचा सत्कार करतील भरत धनपिशी यांना विनंती असेल आपल्या शुभ असते आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. 2 धावा बस गुरुप्रीतीपूर्ण आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच एकेरी दुहेरी धावेने ते काम चालणार नाहीये. षटकार चौकार सुद्धा येणं महत्वाचं आहे या मॅच मध्ये कारण की 74 धावा आहेत. आव्हान सोपं नाहीये. आव्हान तेवढंच कठीण आहे आणि तेवढाच मोठं आव्हान म्हणून आपण गोलंदाज दर्शन आहे. याच्या समोर मोठी फटकेबाजी करायची म्हणजे नक्कीच आपण पाहिलं तर एक रणनीती आखावी लागेल. सुरेख फटका. नशीब गांडू धोक्या करेगा बांडू असं म्हणूया आपण कारण की असं वाटलं होतं की 6 धावा मिळतील तसं घडत नाहीये. चेंडू आपण पाहतोय सरळ झाडाला लागला आणि ही एकच धाव मिळेल. इथे मात्र आपण जर पाहिलं तर एक आक्रमक पवित्र वनमापी लढताना आपल्याला पाहायला मिळतोय दर्शन. इथे मात्र आपण जर पाहिलं तर तब्बल 3 फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद केले आणि या षटकामध्ये एक फलंदाज बाद केलाय. मोठी अपील LPW फलंदाज हॅलो तब्बल आपण पाहतोय 6 फलंदाज बाद झालेत आणि धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 15 धावा. 74 धावांचा पाठलाग करतोय सिद्धी सुपरस्टार संघ. पुन्हा एकदा दर्शन. सुरेख गोलंदाजी. सुसाट चेंडू रंपाट चेंडू. चेंडू गोल्डन स्पॉट टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी थोडी कमी घेतली. सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतला. निर्धाव चेंडूची संगता. इथे मात्र आपण पाहतोय सोनारवाडी एक एक्सप्रेस म्हणूया आपण दर्शन. इथे मात्र मैदानावरती थांबत नाहीये पण धावांना मात्र इथे रोखून धरले या गोलंदाजाने. 15 धावा धावफलकावरती आतापर्यंत 3रं षटक प्रगतीपदावरती आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू टप्पा पडला. थोडं आपण पाहिलं तर उजव्या दिशेला फिरकी घेतली. यष्टीरक्षकाचा वेध घेतला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटक क्रमांक तब्बल 3रं समाप्त झाला. 18 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. तब्बल 6 गडी बाद 15 अशी धावसंख्या आणि त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर गोलंदाज दर्शनच्या नावावरती तब्बल 5 विकेट्स आहेत. सुरेख कामगिरी आपल्या संघासाठी की
नक्कीच प्रथम फलंदाजी करत असताना दर्शनने पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा कुठल्या होत्या, पण तशी खेळी आता मध्ये आपण पाहिले तर सिद्धी सुपरस्टार संघाकडून आपल्याला पाहायला मिळालं नाही. स्ट्राईकला दिनेश आहे, नवीन गोलंदाज नयन. याच नयनने एक सुरेख झेल पकडला होता लॉंग ऑनला, पण नयनवरती आता गोलंदाजीचा भार दिला. नयनला आता गोलंदाजी करायची आहे, अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल, कारण की जर आपण पाहिले तर तब्बल 12 चेंडूंचा अजूनही खेळणं बाकी असणार आहे. 5 षटकांचा आपल्याला सामना पाहायला मिळतोय. हॅलो, शिवतेज क्रिकेट संघ मांजूरने संघाचे माजी कर्णधार श्री सुमित रणपिसे इथे उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत. मी राकेश नलावडे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा. 12 चेंडू आणि जिथे 59 धावांची गरज होती तिथे पहिला चेंडू हा निर्धाव विकला जातोय. 11 चेंडू 59 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती षटकार लगावा लागेल, प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका लगावा लागेल. हा चेंडू निर्धाव आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, एकही धाव इथे येणार नाही. 17 धावा फलकावरती मोठा फटका आलाय. ग्राउंड शॉट पूर्णपणे पाहतोय. कार्पेटचा सायनिक घेऊन काढलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, काव कॉर्नरला ते क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरी धाबेने ते काम चालणार नाहीये. चौकार षटकाराच्या अपेक्षा असणार आहेत पूर्ण आपल्या संघाकडून. जय हनुमान क्रिकेट संघ निवाचेवाडी यांचा एक आपण छोटासा सत्कार करणार आहोत, यांच्या हस्ते करायचं. स्ट्राईकला शशिकांत. ही मॅच सुद्धा एकतर्फे, पण सुरेख फटका, उलटा चेंडू होता, चेंडू सीमा पार. धाबा येतील त्या 6. पुढील चेंडू पुन्हा फुलटॉस, 6 मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, झेल सुटतोय. नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. फ्री हिट, नो +2 या 3 धाबा. 3 धाब्यां धावसंख्येत वाढ, धावसंख्येत फलकावरती 30 धाबा. फ्री हिट, सुवर्ण संधी. या सुवर्ण संधीचं सोनं करावं लागेल फलंदाज शशिकांतला. फ्री हिट आहे. थोडा रनअप मध्ये प्रॉब्लेम. 30 धाबा आतापर्यंत आलेल्या आहेत. या 30 धाबा आपण जर पाहिलं तर विघ्नार्थ सुपरस्टार संघ प्रथम फलंदाजी करीत असताना या 30 धाबा त्यांनी 12 चेंडू मध्ये बनवल्या होत्या. हा चेंडू स्क्वेअर. नक्कीच प्रेक्षकांना सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाला, हा षटक संपतोय की नाही. तब्बल 10 चेंडू हाताळले या गोलंदाजाने आणि त्यानंतर पुढील चेंडू आपण पाहतोय 1 बाउन्सर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 1 धाव पूर्ण आणि षटक क्रमांक आपण पाहतोय 4 समाप्त. धावसंख्या फलकावरती 32 धावा. 32 ऑन द बोर्ड. 6 चेंडू आणि 38 धावांची गरज. क्रिकेट आहे अनिश्चितीचा खेळ. आतापर्यंत मी पाहिलेले आहेत 6 चेंडू मध्ये 42 धावा होतात. 6 चेंडू मध्ये 42 धावा झालेल्या आहेत. 6 चेंडू आणि अजूनही 42 धावांची गरज आहे. होतील का पुन्हा एकदा इतिहास घडला जाईल का या मैदानावरती. बॅटने खेळलाय. चेंडू आपण पाहतोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाईल. धावा किती घेतल्या जातील. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा सुद्धा इथे सुखरूपरित्या पूर्ण. नक्कीच आपण पाहिलं तर
3 धावा येत आहेत. या 3 धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती 35 धावा. 5 चेंडू आणि आता मात्र 39 धावांची गरज. 5 चेंडू आणि 39 धावांची गरज. पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू स्क्वेअर. एक अवंतर धाव मिळेल. धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विलास आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलंय. हा सुद्धा चेंडू स्क्वेअर. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईड झालेत या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत एकही हॅट्रिक झाली नाहीये. विकेटची असेल, षटकारांची असेल, वाईडची सुद्धा झाली नाहीये. पण त्यांच्या उजव्या एसटीने गोलंदाजी केली जाईल गोलंदाज विलास याच्याकडून. सोरी गोलंदाजी. हा चेंडू नो चेंडू घोषित केलाय. इथे मात्र आपण पाहतोय पंच फायनल डिसिजन. नो बॉल नाहीये. ओके. स्ट्राईकला दिनेश, नॉन स्ट्राईकला शशिकांत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विलास. पुढील चेंडू आणि हा चेंडू पूर्व दिसरली रक्षकाच्या दस्तानामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. अशा मॅचची अपेक्षा नाहीये प्रेक्षकांकडून. नक्कीच जे प्रेक्षक वर्ग आलाय त्यांच्याकडून एक अपेक्षा असेल की एक शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जावी, पण तसं घडत नाहीये. इष्टा उद्ध्वस्त त्रिपाळाची बाद. दिनेश बॅक टू द पवेलियन. कमॉन डीजे. नवीन फलंदाज ओमकार. षटकातील पुढील चेंडू विलास. सरळ चेंडू पॅडवरती पडतोय आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर ही एक धाव मिळेल. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धावसंख्येत वाढवली. धावसंख्या धावफलकावरती 39 धावा. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू या सत्रातील या मॅच मधील शेवटचा चेंडू असणार आहे. ही मॅच म्हणूया पूर्णपणे आपण पाहिलं तर विघ्नहर्ता सुपरस्टार संघाकडे गेली आहे. सामना जिंकलाय विघ्नहर्ता सुपरस्टार संघाने. विजयी संघाचे अभिनंदन. पराभूत संघाचे सुद्धा खूप खूप कौतुक. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट पुढच्या वाटचालीसाठी. नाणेफेकीचं कौल. चला, मोरिया सुपरस्टार संघाचा कर्णधार आणि विघ्नहर्ता सुपरस्टार संघाचा कर्णधार. विघ्नहर्ता सुपरस्टार संघाचा कर्णधार आणि मोरिया सुपरस्टार संघाचा कर्णधार. आपण त्वरित नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. विनंती करतोय, कुठलाही वेळ खर्च करायचा नाहीये. मोरिया सुपरस्टार संघाचा कर्णधार